गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज भव्य आंदोलन करण्यात आले। अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघ आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते। मयूर झेरॉक्स पासून तहसील कार्यालयापर्यंत काढलेल्या या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले। यावेळी धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवणे, थकीत देयके तत्काळ देणे, मका खरेदी केंद्र सुरू करणे, कर्जमाफी तसेच शेतीसाठी 16 तास वीजपुरवठा यांसारख्या विविध मागण्या करण्यात आल्या। आंदोलनस्थळी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी भेट देत शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या 8 दिवसांत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। च्या मागण्या आताच ललित भाऊंनी सांगितल्याप्रमाणे कर्जमाफीचा मुद्दा आहे, धानाचे उद्दिष्ट वाढवणे आणि नवीन जे रब्बीचे पिकाचे जे उत्पादन येणार आहे, रब्बी मक्याचं आणि धानाचं त्यांची खरेदी ही करण्यात यावी व या खरेदीची व्यवस्था जर भविष्यात 8 दिवसात जर करण्यात आली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन उभारणार आहोत आणि याची सर्वस्वी जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील, एवढंच मी टीव्ही माध्यमाच्या माध्यमातून सांगू इच्छितो। शासनाने धान खरेदीची उद्दिष्टे वाढवून जे उरलेले शेतकरी आहेत त्यांची धान खरेदी करावी, तसेच धानाचे उरलेले पेमेंट देयक आहेत ते शेतकऱ्यांना प्रदान करावे। आदिवासी महामंडळ तसेच मार्केटिंग फेडरेशन यांचे 31 मार्चच्या आधी शासनाने देयक द्यावे, अन्यथा जो 31 मार्चला आपला शेतकरी कर्ज भरू शकत नाही त्यांना त्यांची तारीख वाढवून 30 जून करून द्यावी, कारण की शेतकऱ्यांनी यांना कर्ज ते धान उत्पादक शेतीसाठी दिलेलं आहे। तसेच शासनाने मका खरेदी केंद्र सुरू करावे हे गरजेचे आहे। धानाला बोनस जाहीर करावा, आम्ही वारंवार निवेदन दिलेले आहेत। तसेच शेतीला विद्युत पुरवठा 16 तासाचा हवा आणि ज्यांचे डिमांड भरलेले आहेत त्या लोकांना विद्युत कनेक्शन देणे अति गरजेचे आहे, त्यांना विद्युत कनेक्शन द्यावे। तसेच बाजार समितीने मार्केटिंग यार्ड सुरू करून भावांतर योजना सुरू करावी, तसेच सरसकट कर्ज माफ करावे। आम्हाला नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी जो सिस्टम जिवंत ठेवला त्याला 50,000 ही रक्कम योग्य वाटत नाही, तर महात्मा ज्योतिबा फुले याच्यामधील काही उरलेल्या शेतकऱ्यांचे 50,000 राशी बाकी आहे त्यांची 31 मार्चच्या आधी जमा करावी आणि जिल्हा GDCC बँक यांनी जी येथील सेवा सहकारी संस्थांना 2% गाळा रक्कम दिली, ती 2% गाळा रक्कम कर्जात जोडली, ती वापस त्यांनी जशीच्या तशी 2% गाळा रक्कम संस्थांना द्यावी आणि थकीत कर्ज शेतकऱ्यांच्या जो 30 सप्टेंबर 2025 पासून कर्जमाफी झालेली आहे त्यांचे थकीत कर्जावरील बँकेनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांच्यावरील व्याज त्वरित थांबवावा, ह्या एवढ्या मागण्या घेऊन आम्ही आज इथं आलेले आहोत। तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांनी 11 त्यांनी आम्ही निवेदन दिलं, त्यांनी सर्व डिपार्टमेंटचे लोक बोलावून ठेवले, त्यांनी उत्तर आम्ही वरती करून समाधानकारक उत्तर दिले। तर आमच्या तालुक्यातील हा धान उत्पादक शेतकरी इथल्या तहसीलदार साहेबांना त्यांच्या मार्फत जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन आम्ही दिलेले आहे। ते निवेदन घेऊन तहसीलदार साहेब त्यांच्याकडून जाऊन आम्हाला येत्या 10 दिवसात किंवा 7 दिवसात कळवतील आणि आम्ही अन्यथा 7 दिवसांनी इथंच पुन्हा आंदोलन करू आणि इथं जिल्हाधिकारी साहेबांना ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायला यावं लागेल आणि यावंच लागेल।